कोकण म्हणलं की आपल्याला आंबा, काजू, मासे, समुद्र या गोष्टींची हे एवढंच डोळ्यापुढे येतं. किंवा ठरलेली ठिकाणं गणपतीपुळे, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किंवा रायगडात गेलं तर दिव्यागर वगैरे. असं नाहीये, याच्या कितीतरी बाहेर कोकण आहे. आपण संगमेश्वर परिसराची झालं असं की आपण चिपळूणवरनं निघतो आणि सरळ रत्नागिरीला जातो किंवा गणपतीपुळ्याला जातो. पण याच्यामध्ये हा संगमेश्वर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर काय काय आपल्याला बघायचं, तर आंबा, काजू, समुद्र हे सोडून सुद्धा कोकणामध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि जेव्हा हा परिसर फिरलो तेव्हा असं जाणवलं की इथे काय नाहीये. इथे धबधबे आहेत, इथे प्राचीन देवळं आहेत, इथे म्युझियम आहेत, त्याच्यानंतर इथे लोकसंस्कृती आहे, इतकी व्हरायटी. 3 नद्यांचा संगम आहे एका ठिकाणी, तिसंग नावाचं जे ठिकाण आहे. तिथे खूप वेगळ्या प्रकारची देवळं आहेत, खूप वेगळ्या प्रकारची ठिकाणं आहेत, दुमजली गाभारा असलेलं देऊळ आहे, गरम पाण्याची कुंड आहेत. म्हणजे हे सगळं एका तालुक्यामध्ये जर एकवटलेलं असेल. गिरीस्थान आहे, टिकलेश्वर आहे, मार्लेश्वर आहे, त्याच्यानंतर भवानीगड सारखा किल्ला आहे, महिमतगड सारखा किल्ला आहे. म्हणजे अक्षरशः इतक्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि वाईट बाजू दुसरी अशी की हे सगळं दुर्लक्षित आहे. हे कोणालाही माहित नाही की हे एका ठिकाणी इतकं सगळं. कोकण म्हणलं की लोक वेगळीकडे धावतात. त्यामुळे ह्या वेगळ्या परिसराची ओळख व्हावी म्हणून फिरलो आणि त्यानिमित्ताने पुस्तक लिहिलं.